या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉलेज प्रेफरन्स निवडताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ऑलरेडी आपण कॅब थ्रू जाण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केले आहे. आयदर कोणी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलंय किंवा कोणी स्क्रुटिनिटी सेंटरमध्ये जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं आहे. आता आपण वेट करतोय की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट केव्हा मिळेल. ती मिळाल्यानंतर आपल्याला फक्त त्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट मिळणार आहे आणि आपला काही डेटा काही मिस झालाय का तेवढंच आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतर लगेच कॅप राऊंड चालू होतील. आता कॅप राऊंड चालू झाले त्यासाठी आपल्याला बेसिक तयारी म्हणून कॉलेजची लिस्ट ऑलरेडी बनवून ठेवायची आहे. तर ही कॉलेजची लिस्ट बनवताना सगळ्यात पहिले आपण कॉलेजची लिस्ट बनवायची कशी, हा प्रश्न सगळ्यांसमोर पडला असेल. कॉलेजची लिस्ट बनवताना कशाचा विचार केला जातो, तर जनरली ही लिस्ट बनवताना सगळे मुलं मागच्या वर्षीचे कट ऑफ बघतात. राऊंड 1 चे कट ऑफ, राऊंड 2 चे कट ऑफ, राऊंड 3 चे कट ऑफ. कट ऑफ म्हणजे काय, तर तुम्ही समजा एखाद्या कॅटेगरीमध्ये येतात, तर त्या कॅटेगरीसाठी तो तो कॉलेज कितीला क्लोज झाला होता, म्हणजे लास्ट लास्ट पर्सेंटाईल किंवा त्याचा स्टेट मेरिट लिस्ट हा शेवटचा कितवा होता, त्याने आपण गेस करू शकतो की आपल्याला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ती पर्टिक्युलर ब्रँच मिळते की नाही. याच्यावरनं सगळेजण आपापली लिस्ट बनवतात आणि कॅपराऊंड 1 मध्ये आपल्याला जवळपास 100 चॉईसेस द्यायचे आहेत. या 100 चॉईसेस देण्यासाठी प्रेफरन्स नुसार आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. प्रेफरन्स म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले जे कॉलेज किंवा जी ब्रँच आपल्याला पाहिजे ती वरती टाकायची. ती जर नाही मिळाली तर त्यानंतर कुठली ब्रँच असेल ती खाली टाकायची. त्यानंतर त्याच्यानंतरची नेक्स्ट ब्रँच, असे करून आपल्याला 100 प्रेफरन्सचा रिसर्च आपल्याला करून ठेवायचा आहे. तर एखाद्या कॉलेजला जर तुम्ही मल्टिपल ब्रँचेस टाकत असाल तर तो पण एक चॉईस कोड कन्सिडर होतो, म्हणजे तो पण एक प्रेफरन्स कन्सिडर होतो सेपरेटली. ठीक आहे, म्हणजे 100 चॉईसेस द्यायचे आपल्याला, 100 कॉलेज काढायचे असं नाहीये. तुम्हाला 100 कॉलेज, 100 प्रेफरन्स द्यायचे सपोज. ओके, तर तुम्ही एका कॉलेजमध्ये जर 4 ब्रँचेस दिल्या, प्रत्येक कॉलेजला 4 4 ब्रांचेस, तर असे आपल्याला किती कॉलेज करावं लागतील, 25 ते 30 कॉलेजचा डेटा आपल्याला रिसर्च करून ठेवावा लागेल. आता बऱ्याच जणांना हे पॉसिबल नसतं की हे जे कॉलेजेस आपण टाकणार आहे या सगळ्याच कॉलेजला व्हिजिट करायची, त्यानंतर त्या लोकेशनला जायचं, त्यांना विचारायचं, कॉलेजची माहिती काढायची, कॉलेज कसं इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं. ठीक आहे, तर हे सगळ्या कॉलेजला फिरण्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो आणि सगळे इंजिनिअरिंग कॉलेज हे खूप वेगवेगळ्या लोकेशनला बरेच दूर आहेत. तर आपण ऑनलाईन घर बसल्या आपण काय करू शकतो, सगळ्यात पहिले कट ऑफ लिस्ट रेफर करा. तुमचे कॉलेज तुम्हाला ज्या सिटीमध्ये जायचंय त्या सिटीचा प्रेफरन्स तयार करून ठेवा. जसं मला सगळ्यात पहिले फर्स्ट लोकेशन माझं असणार आहे पुणे, सेकंड लोकेशन माझं असणार आहे की मुंबई. ठीक आहे, तर पुणे प्रेफर सिटी झाली, त्यानंतर नेक्स्ट मुंबई सिटी झाली. ठीक आहे, तर यानंतर तुम्ही ब्रँचचा प्रेफरन्स चूज करा की तुम्हाला कुठल्या ब्रँचेस घ्यायच्या आहेत इंजिनिअरिंग मध्ये. तर इंजिनिअरिंग मध्ये सपोज तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स आहे कॉम्प्युटर, नंतर आयटी, नंतर कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस तुम्हाला टाकायचे आहेत. ठीक आहे, तर त्या ब्रँचेस असू द्या. त्याच्यानंतर सपोज या ब्रँचेस मिळत नसेल, नेक्स्ट चॉईस काय असणार आहे तुम्हाला ब्रँचेसचा, तर तुम्ही ईएनटीसी ब्रँच पाहिजे, ईएनटीसी टाका. त्यानंतर तुमचा कुठला प्रेफरन्स टाकायचा आहे, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक, ते टाका. ठीक आहे, आणि लास्टला तुम्हाला मेकॅनिकल किंवा मग बाकीचे सिव्हिल ह्या ब्रँचेस ठेवायच्या त्या ठेवा. आता हा तुमचा ब्रँचेसचा प्रेफरन्स पण झाला. आता तुम्ही कॉलेज वाईज जाऊ शकता की एखादं पर्टिक्युलर कॉलेज जिथं प्लेसमेंट चांगलं आहे, तर तिथे तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला जी पाहिजे ती ब्रँच मिळत नसेल, पण दुसरी ब्रँच मध्ये ना तुम्हाला त्या कॉलेजला जर ऍडमिशन होत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी ती पर्टिक्युलर ब्रँच त्या कॉलेजमध्ये टाकू शकता. कारण जे प्लेसमेंट होतात फायनल इयरला, तर ते ब्रँच वाईज प्लेसमेंट होत नाही. ज्यावेळी एखादी कंपनी येते तर ती सगळ्यांना प्लेसमेंटसाठी अलाउ करते. त्यांचा फक्त ते क्रायटेरिया ठेवतात की ज्यांना फायनल इयरला 60% आणि अबव आहे तेच फक्त प्लेसमेंटला बसू शकतात. मग तुम्ही कुठल्या जरी ब्रँचचे असले तरी तुम्हाला प्लेसमेंटला अपियर होता येतं. आता प्लेसमेंटमध्ये जे इंटरव्ह्यू होतात ते लँग्वेज वरती होतील, तर तुम्हाला जो लँग्वेजचा पार्ट आहे तो शिकायचाच आहे. भले तुमच्या तो सिलेबस मध्ये जरी नसला किंवा सिलेबस मध्ये फक्त एकच सब्जेक्ट आहे. जसं नॉन आय टी ब्रँचेस जर बघितल्या, नॉन कॉम्प्युटर जर ब्रँचेस बघितल्या, तर त्यामध्ये प्रोग्रामिंगचा सिलेबस हा फार कमी आहे. जसं आणि कॉम्प्युटर आय टी मध्ये ना प्रोग्रामिंगच्या सिलेबसवरच सगळं सगळं तुमचं इंजिनिअरिंग आहे असं म्हणू शकतो आपण. तर तुम्ही जर टेक ब्रँच नाहीये, तुम्ही जर आयटी कॉमच्या ब्रांचेस मधनं इंजिनिअरिंग करत नसेल, दुसऱ्या ब्रांच मधनं करताय, तर तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी पर्टिक्युलर लँग्वेज शिकावे लागतील. ते कॉलेजचा सिलेबस नसल्यामुळे ना तुम्ही त्याचे बाहेरून क्लासेस पण करू शकता, 6 महिन्याचे क्लासेस, 1 वर्षाचे क्लासेस. आणि तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झाल्यानंतर तुम्ही प्लेसमेंटसाठी अपेअर होऊ शकता. तर त्यामुळे हा नका विचार करू की मी कुठल्या ब्रँचला जायचंय. ओके, एखाद्या कॉलेजला खूप चांगलं प्लेसमेंट देत असेल, त्यांचे बरेच मुलं जर प्लेस होत असतील, तर तशा ठिकाणी तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू शकता.
आता जर एखाद्या कॉलेजला प्लेसमेंट नाहीये पण तुम्हाला ऍडमिशन ही फक्त पर्टिक्युलर ब्रँचला पाहिजे, तर तिथे तुम्हाला चॉईसेस मध्ये जे खालच्या ब्रँचेस आहेत त्या नका टाकू. तुमच्या जे प्रेफर्ड ब्रँचेस आहेत त्याच तुम्ही टाका. आता याचे सगळ्यांची डिटेल जे आहे तुम्ही कट ऑफ लिस्ट वर ना सगळी कॉलेजेस लिहून ठेवली. ओके, कॉलेजच्या ब्रँचेस लिहून ठेवल्या, त्यांचे कट ऑफ तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी लास्ट इयरला किती होते, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 हे पण लिहून ठेवलंय. आता कुठली ब्रँच वरती टाकायची आणि कुठली खाली टाकायची, तर हा रिसर्च करण्यासाठी पर्टिक्युलर कॉलेजला व्हिजिट करण्याची सध्या गरज नाहीये. सध्या जर पॉसिबल असेल तर तुम्ही कॉलेजला डेफिनेटली व्हिजिट करून या, कॉलेज बघून या. कारण तुम्हाला ऑलरेडी कट ऑफ लिस्टवरनं कळून गेले की तुम्हाला कुठले कुठले कॉलेज मिळू शकतात. तर तशा 9 ते 10 कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की मी कुठलं कॉलेज आहे ना प्रेफरन्स मला चेंज करायचं आहे. काही कॉलेजेस मला वरती शिफ्ट मूव्ह करायची, किंवा काही कॉलेजेस नसेल त्याचं प्रॉपर एन्व्हायरमेंट किंवा इन्फ्रा किंवा मग बाकीच्या गोष्टी काही तुम्हाला नाही आवडल्या तर ते कॉलेज तुम्ही खाली टाकू शकता. तर तशा केसमध्ये तुम्ही ते कॉलेज व्हिजिट करा. पण ज्यांना पॉसिबल नाहीये तर ते ऑनलाईन पण कॉलेजचा रिसर्च करू शकतात. तो कसा करायचा, प्रत्येक कॉलेजची वेबसाईट आहे, ती वेबसाईट वरती जायचंय. वेबसाईटमध्ये प्लेसमेंट म्हणून एक टॅब असतो, त्या प्लेसमेंट म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये जायचं. मागच्या वर्षीचे त्या कॉलेजचे किती प्लेसमेंट झालेत या किती पर्सेंट प्लेसमेंट झालंय, म्हणजे आउट ऑफ सपोज त्यांच्याकडे 400ची कॅपॅसिटी किंवा 360ची कॅपॅसिटी किंवा 420ची कॅपॅसिटी आहे स्टुडंट्सची फायनल इयरच्या. ओके, तर आउट ऑफ दो किती स्टुडंट्स प्लेसमेंट मध्ये बसलेत आणि प्लेस झालेत, त्यानंतर त्यांना पॅकेज किती मिळालं होतं, याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की त्या कॉलेजला कुठल्या टाईपच्या कंपन्या येतात आणि त्या ज्या कंपन्या येतात ते किती पॅकेज देऊ शकतात. याच्यावरनं तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स खाली किंवा वरती करू शकता. पण तुमचं जर त्या कॉलेजला ऍडमिशन होत असेल, तुम्ही जर त्याच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल, तर त्या कॉलेज वरती तुम्ही डिटेलमध्ये रिसर्च करा. कारण काही कॉलेज आता तुमचं सपोज 10-15 कॉलेजला तुमचा नंबर लागतो, तर त्यामधलं कुठलं कॉलेज वरती घ्यायचंय, कुठली ब्रँच वरती घ्यायची आहे, याचा रिसर्च तुम्ही इथनं करा. आता हे झाला फर्स्ट क्रायटेरिया प्लेसमेंटचा. त्यानंतर सेकंड आहे की कॉलेज स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कशा होतात, त्याचा इनटेक किती आहे. जसं खूप मोठं कॉलेज, रेप्युटेड कॉलेज असेल तर त्याचा इंटेक जास्त असतो. त्यानंतर काही बरेच जुने कॉलेजेस आहे तिथे सगळ्या प्रोसेसेस इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी सेटअप आहे. ठीक आहे, तसे कॉलेज पण तुम्ही प्रेफर करू शकता. कारण पुण्यामध्ये आपण जर बघितलं 30-35 वर्ष जुने कॉलेजेस पण आहेत आणि त्यांनी चांगला त्यांचा रेपो बिल्ड करून ठेवलाय, तर तसे कॉलेज प्रेफर केले तर चालतील. इनटेक जास्त म्हणजे काय, त्यांच्याकडे फॅकल्टी जास्त आहे, त्यांच्याकडे फॅसिलिटीज जास्त आहे, त्यांचं एन्व्हायरमेंट किंवा जे कॅम्पस म्हणू शकतो आपण, ठीक आहे, जो एरिया आहे तो मोठा असतो. आणि कॅम्पस एरिया मोठा असला तर तुम्हाला बाकीच्या सुविधा पण मिळतात. जसं त्याच्या साईडला हॉस्टेल्स असतात, कारण तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला तिथे 4 वर्ष काढायचे आहेत. ठीक आहे, तर त्यांचं राहण्याची तिथे व्यवस्था झाली पाहिजे. राहण्यासाठी कॉलेजचं हॉस्टेल हे प्रत्येक कॉलेजला जवळपास जवळपास सगळ्याच कॉलेजला आहे. काही कॉलेजला नसेल तरी ते तुमची अरेंजमेंट करून देतात की तुम्ही या या ठिकाणी यांना कॉन्टॅक्ट करा, तिथे तुमची राहण्याची व्यवस्था होऊन जाईल. व्यवस्था म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही ते बुक करू शकता. नाहीतर मग तुम्ही स्वतः काही फ्लॅट्स वगैरे बघू शकता, जिथे तुम्ही 4-5 जणांचा ग्रुप करून ते तिथे राहतील. हे झालं हॉस्टेलचं. त्यानंतर बऱ्याच लेडीजसाठी पण जे हॉस्टेल्स असतात, तर बऱ्याच कॉलेजने त्यांच्या कॅम्पसमध्येच ते हॉस्टेल ठेवले जातात. तिथे सिक्युरिटी पण खूप चांगली असते. ते पण तुम्ही व्हिजिट करून येऊ शकता. त्याचे ऑनलाईन मध्ये ते डिटेल देतील की हे हॉस्टेल आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही ज्यावेळी व्हिजिट करसाल तर त्यावेळी तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. आणि हे व्हिजिट आता जर पॉसिबल नसेल करणं राऊंडच्या आधी, तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल कॅप राऊंड 1-2-3 मध्ये, तर ऍडमिशन घेण्याआधी हे सगळे कॉलेजेस तुम्ही अशा पद्धतीने व्हिजिट करा, तिथले हॉस्टेल्स बघा, त्यानंतर तिथे जवळपास खाण्याची व्यवस्था प्रॉपर आहे की नाही आणि ते जाण्यासाठी कन्व्हिनियंट आहे की नाही. कारण बऱ्याच वेळा तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला तिथपर्यंत ट्रॅव्हलिंग करायचंय, तर ट्रॅव्हलिंग करण्यासाठी तिथे बसेस एंड पर्यंत पोहोचतात की नाही, रिक्षा वगैरेची फॅसिलिटी आहे की नाही. कारण बरेच कॉलेजेस हे खूप आउटसाइड आहे आणि जाण्यासाठी ते खूप इनकन्व्हिनियंट आहे. जसं तुम्ही जर रात्रीच्या वेळी जर तिकडे ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं तर ते पॉसिबल होत नाही, तुम्हाला दिवसालाच तिकडे जावं लागेल. तर ही माहिती तुम्ही काढू शकता. आणि याच्यानुसार मित्रांनो प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. तुम्हाला जर आणखीन पण यातलं काही कळत नसेल तर तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा माझं पर्सनल कन्सल्टेशन पण घेऊ शकता. माझं पर्सनल कन्सल्टेशन मी हा नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि माझ्याकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल
किंवा माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल. अजून कॅब रिलेटेड अपडेट जाणून घेण्यासाठी माझा एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशा इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे अपडेट्स हे तुमच्याकडनं मिस होणार नाही. आणि भविष्यामध्ये पण मी बरेच असे प्रकारचे कॉन्टेंट घेऊन येतोय, जे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.